या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हे बघा, आता आम्ही मंगळाईला अजिंक्य ताऱ्यावरची मंगळाई देवी तिकडं निघालेलो आहे। अजिंक्य तारा किल्ल्यावर वसलेली मंगळाई देवी ही एक साताऱ्यातील एक प्राचीन पूजनीय देवता आहे। तिच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। सातारा शहराच्या पश्चिमेकडे अजिंक्य तारा किल्ल्यावर मंगळाई देवीचे प्राचीन मंदिर आहे। पुराणातील संदर्भ थोडासा आहे याला। देवीला मंगला, मंगळाई किंवा मंगळागौरी या नावाने ओळखले जाते। शंकराची अर्धांगिनी पार्वती हिचे हे स्वरूप मानले जाते। चला तर आपण आता किल्ल्याच्या दरवाजात मेन दरवाजातून आपण मंगळाई देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे। हा 350 वर्षापूर्वीचा हा दरवाजा अजूनही सुस्थितीत भक्कम आहे। त्याच्यावरचं हे कोरीव नक्षीकाम आपण पाहत आहे। अजिंक्य ताऱ्यावरचं हे जाण्यासाठी अशा ह्या सुंदर पायऱ्या आपण पाहतोय आणि आपण आता मंगळाई देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे। ऐतिहासिक दृष्टीने हे खूप महत्त्वाचे मंदिर आहे। अजिंक्य तारा किल्ला हा शिलाहार, बहामनी, आदिलशाही, मुघल आणि छत्रपती शिवाजी महाराज या साऱ्या सत्तांना साक्षीदार राहिलेला दुर्ग आहे। या किल्ल्याचे किल्ले देवता स्वरूप म्हणजेच मंगळाई देवी मानली जाते। युद्ध काळात मोहिमेपूर्वी सैनिक देवीच्या दर्शनाला जात। लोकांमध्ये अशी धारणा आहे की संकट काळात मंगळाई देवी भक्तांच्या मदतीला धावून येते। म्हणूनच अजिंक्य ताऱ्यावरील मंगळाईला संकटनाशिनी देवी मानले जाते। एकंदरीत अजिंक्य ताऱ्यावरील मंगळाई देवी ही किल्ल्याची रक्षक, संकट निवारण करणारी शक्ती देवी मंगळाई देवी ती कशी आली? मंगळाई देवी हे भाटमळी एक गाव आहे 12 किलोमीटर साताऱ्यापासून। तर त्या देवीचे महात्मा असं आहे, ते जागृत देवस्थान आहे। ती मंगळाई देवी भाटमळीची असल्यामुळे ती गावावर मोठे संकट असे आमच्या आजी आजोबा आम्हाला सांगायचे। माझे माहेर भाटमळी आहे, त्यामुळे ते सगळं सांगायचे की असे असे आपल्या देवीचंही। तर ती अशी मुलींची लय म्हणजे लाडकी आहे। ती मुलींच्यावर तिचं लय प्रेम आहे। तर ती असं गावावर संकट आलं, अख्ख्या गावातली पुरुष लोक सगळी सातारला आणून तुरुंगात टाकली होती। आणि तर टाकली तर ती भर 12 वाजता असं ह्या दसरा आला होता जवळ, आणि मग ती रात्रीची 12 वाजता ते अशी आली आणि मग पायात साकळ्या, वाळ, फ्राक हे अशा हे ह्याच्यात आणि त्यात वेशात आली। आणि तिथं आल्यावर ती उभी राहिली समोर की आपल्या मनानं तुरुंगाची दारं कुलप गळून पडली आणि दारं सरळ उघडली। आणि उघडल्यानंतर ती आत गेली आणि त्या लोकांना म्हणली की मी चला म्हणली बाहेर निघा आणि तुमच्या गावाला निघून जावा। तर दार उघडलं मग ती सगळी, आणि बाहेर आल्यावर तिनं सांगितलं त्यांना की तुम्ही नीट बोगद्यातनं आपल्या रस्त्यानं नीट घरी जावा आणि फक्त कुणी माघारी फिरून बघू नका। आणि मग ते तिथनं वळून बोगद्यातनं आल्यावर कुर्णेश्वरच्या देवळाच्या तिथं आल्यानंतर, कुर्णेश्वरचं देवळ आहे गणपतीचं, मग तिथं आल्यानंतर एक आपला माणूस ते आवाज साकळ्या वाळ्याचं तिच्या यायला लागला। ती मागवती ती साकळ्या वाळ्याचा आवाज लय जोर जोरात यायला लागला, म्हणून त्यानं साधारण तिरज बघितलं असं माघारी। आणि परत गेली ती गावात, पुचली गावात। मग तिथनंच ती कुर्णेश्वरच्या त्या डोंगरातनं वर चढून ती किल्ल्यावर जाऊन बसून बसली। तारा किल्ल्यावर जाऊन बसली, किल्ल्यावर जाऊन बसली। आणि मग ती मंदिर घरी गेल्यावर मग अशी त्या गावात असं संकट सारखं, माणसं आजारी लय पडायला लागली, काय काय म्हणून त्यांनी एक कवल लावून देवीला हे केलं अंगात येऊन शनी। मग तिनं सांगितलं की
मी असं असं तुम्हाला सोडवून आणलं तिथनं आणि तुम्हाला सांगितलं असताना तुम्ही कुणी ऐकलं नाही. माघारी फिरून बघितल्यामुळं मी किल्ल्यावर जाऊन बसली, मी काय आली नाही तुमच्यावर. असं त्याचं एक महत्व आहे. तेव्हापासूनची ती भातमळी तेव्हापासून ती भाटमळीची सोडून तिथं म्हणजे तिचं आता वारं भाटमरळीला सगळीकडे आहे, पण ती तिथं ती वर चढून गेली. अजिंक्यतारा म्हणून किल्ल्यावर तिला तिचं वास्तव्य आहे. वास्तव्य तिथं आहे ती तिचं. स्थायिक हां. बसली जाऊन मंदिरावर. असं आहे तिचं एक हे. छान आहे, म्हणजे वेगळंच आहे कथा आहे की नाही. आणि पुरीची ती इतकी लाडकी आहे ना, आज जर त्या कुठं कुठं माहेर वसली ना, तर एका गावात बघ अशी ती मुलगी दिली होती आणि इतकी श्रीमंती त्यांच्या घरात. ती पण केली तर तिला ती नुसती रडली, अशी रडत होती, तिला त्रास लय म्हण. तर तिथं म्हणजे रडायला गेली ती. घरातली लोक त्रास द्यायची तिला. हो, म्हणून ती आपल्या अशी रडली, तिला सहन होईल ना, तर ती रडायला तिथं पुचली. आणि मग ती तिथनं तिला स्वप्नात येऊन ती इकडं म्हणजे ती ही झालं. आणि मग इतकी त्यांना त्रास त्या घरातल्यांना, सगळं होतं नव्हतं तेवढं, जमीन घरदार बैलाच्या गाड्या, किती श्रीमंती होती, सगळं गेलं 2-3 वर्ष. म्हणजे त्या गावातली सगळ्यात श्रीमंत लोक ती. हा, ती त्यांचं घर श्रीमंत होतं. आणि मग ती असं का झालं काय म्हणून त्यांनी कुठंतरी बघितलं. मग त्यांनी सांगितलं की असं असं तुम्ही सुनेला त्रास दिल्यामुळं तिची माहेरची देवी तिला ही होऊन तुम्हाला कोपली तुमच्यावर. हा, आणि मग त्यांनी येऊन तिथं आडजूड झाली, पाया पडली की असं तुझं जर आम्ही आता इथनं मोहर म्हणजे आमच्याच्यानं असं काय होणार नाही. आणि मग येऊन ती पाया पडून गेली. आणि मग येऊन त्यांनी हरक जत्रा म्हणून घातली. हरक जत्रा म्हणतात ना ते काय असतं म्हणजे ती आनंदाची यात्रा अशी त्यांनी ती यात्रा म्हणून मग ती बकरी काय ती नैवेद्य बिवेद्य करून सवासणी जेवाय घालून त्यांनी म्हणजे जी काय असेल तिचं ती सगळं भागावलं केलं. आणि मग तवा परत त्यांची 1-2 वर्षात परत होतं तसं झालं 2-3 वर्षात. म्हणजे त्यांची म्हणजे एवढं तिचं महात्मा आहे. तर ती माहेर वासनीला त्रास कुणी दिला तर ती तिथं जाती असं आहे तिचं. बरोबर आहे. माहेर वसनींच्या घरी जाऊन ती म्हणजे त्यांना ही करते, संकेत देते असं की तुम्ही त्रास देऊ नका असं सांगते. बरोबर आहे. एवढं मंगळाईचं महात्म्य केवढं मोठं आहे. मस्त. आपण आता अजिंक्य ताऱ्यावरून हे बोर्ड पाहत आहे आणि इथूनच आपल्याला आता साताऱ्याचं दर्शन बी घडत आहे. आपण पाहतो की तळं आहे, पाणी वर्षभर टिकले इतकं पाणी राहतं ह्याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये एकदा पाणी भरलं की या तळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात इथं असतं. पशुपक्षी बिबटे यांना इथं पाणी वरच्या तळ्यातील पाणी आणि टेकून त्याचं एवढं मोठी झाडं झालेली आहेत. चला तर आपण आता पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवीच्या मंदिराकडे जाऊया. पण जाता जाता आपल्याला हे राजवाड्याचं हे भक्कम असं पाया जो आपल्याला आहे तो दिसतोय. आत्ता पायऱ्याही तेव्हाच्या अजून ते 350 वर्षापूर्वीचं बांधकाम आणि त्याच्या ह्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत आहेत. हे लोखंडी कडे आपल्याला दिसत आहेत. काढतो की फोटो दे हे जरा जर ही अशी महाराजांची अजिंक्य ताऱ्यावरून आपण आता सातारा पाहत आहे. सातारा दर्शन आपण ते उतरत आहे. हे पायथ्याशी असलेलं हे सुंदर असं मंगळाई देवी मंदिर. चला तर आपण आता प्रत्यक्ष मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊया. अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं हे मंदिर. आणि इथं आख्यायिका आहे की ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते. अजिंक्य तारेची रक्षक देवता म्हणून मंगळाई देवी ओळखली जाते.
संकटाच्या काळात भक्तांच्या मतीला धावून येते अशी लोकश्रद्धा आहे. चला तर आपण आता मंदिरात आलेलो आहे. प्रत्यक्ष देवीचं दर्शन घेऊया. आपल्याला देवीचं दर्शन होत आहे. आपण देवीचं दर्शन घेत आहे. अतिशय सुंदर अशी प्रतिमा, मनाला प्रसन्न करणारं असं हे वातावरण. तुम्ही इथं या, याचा आनंद घ्या. धन्यवाद.